आपले दोन रायडर बाईक आहेत, हेल्मेट बी घालतायत सर्व आणि आता आम्ही डायरेक्ट निघणार. बघा इथं हेल्मेट लावता येत नाही आपल्या ड्रायव्हरला. चालूय जवळच आहे, बाईक चालवतो तुम्ही आणि आता आपण पोहोचू थोडाच वेळात, जवळच आलो आपण. आणि लवासाच्या आतमध्ये आपण गाडी टाकला की पुन्हा पाऊस म्हणजे आहे ना, म्हणजे फुल आहे ना काहीच पाऊस चालू आहे बारीक बारीक आणि आहे ना दुकान पोचणार आहोत, म्हणजे जवळच आलो आपण. इकडे भरपूर काय आता आपण पोचलोय लवासाला आणि इकडे आहे ना तुम्ही एवढी गर्दी बघता. तिकीट काढायला लागते 200 रुपये वगैरे, ते पर इथे लिहिलेलं आहे 200 रुपये. आता आपण आहे ना बाईक, हे बघा इकडे आहे ना पावती फाडता येते आपल्या बाईकची. गेटवर आलेलो आपण, हे बघा आपण एंट्री आणि आपल्याला तिकडे जायचं आहे पूर्ण. मी सांगतो जेव्हा लवासामधून आम्ही ना गाडी म्हणजे लवासाच्या रस्त्यामध्ये टाकलं, हा बघा लवासा डाऊन हॉल सायकल बघा. दुसरा स्पॉट आता फिरून आहे ना पाठी आलो ब्रिजवर. नाश्ता करायला मी थांबलोय त्या दुकानामध्ये. आपली भजी आलेलं आहे भावांनो, ही बघा. आणि चहा भावांनो, मी साहिल पाटील पुन्हा एकदा कोकणी चालू युट्यूब चॅनलवर सांगत होतो. ते मित्रांनो खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय, म्हणजे झाला असेल महिना तरी ब्लॉग बनवला ना. भरपूर दिवस आहे ना आपण ब्रेक दिला ना, आज ब्लॉग बनवतो फायनली परत. आणि चाललो आहे म्हणजे आहे ना आता लवासाला चाललो आहे मित्रांसोबत. आणि लवासाला आहे ना तिथे म्हणजे खूप चांगली जागा आहे अशी बघायसाठी, आणि तिकडे आम्ही चाललो आहे सर्वजण. आणि आता वाजलेत आहे ना 12:30 आणि आम्हाला पोचायला तिथे 1.5-2 तास वाजतील. आणि तिथे जाऊ आणि बघू कसा प्रकार आहे सर्व. आणि माझा फर्स्ट टाईम आहे, मी पहिल्यांदाच चाललो तिकडे. आणि माझ्यासोबत 3 जण आहेत, ते तिकडे जाऊन आले तर एकदा, ते मलासुद्धा नाही ते दाखवायला. तर जाऊया आपण पण तिकडे, बघू कशा प्रकार आहेत. आणि आमच्याकडे 2 बाईक आहेत आणि 2 बाईकवर आम्ही जाणार आहोत. दोन्ही पण रायडर बाईक आहेत आमच्याकडे. आणि हे बघा हेल्मेट बी घालून मस्त की जाऊ मजा करत. ते ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला मित्रांनो, बघा आपले 3 मित्र, 3 भाऊ, आपले 2 रायडर बाईक आहेत, हेल्मेट बी घालतायत सर्व. आणि आता आम्ही डायरेक्ट निघणार आहोत. आणि वाजलेत पण आपला टायमिंग झाला, आपल्याला पोचायचं आहे लवकर तिकडे. हे बघा तर मी पण बसतो आणि मग डायरेक्ट निघू. आता सर्वजण निघालो आहे आम्ही. आणि रायडर आहेत आपले दोन्ही पण बाईकवाले, एकदम खतरनाक गाडी चालवतात. ते ब्लॉग शर्टून बघा, तुम्हाला कधी आवडेल. आणि हा बघा इथं हेल्मेट लावता येत नाही आपल्या ड्रायव्हरला, अशी कंडिशन आहे इथं. चला ब्लॉग शर्टवर बघा. आता आपण पोचायला आलो आहे, जवळच आहे. बाईक चालवतो तो मी, आणि एवढा भिजलो ना, मध्ये पाऊस भेटला आपल्याला. नशीब हेल्मेट होता, हेल्मेट घेऊन आलेलो. ते हेल्मेट घालून आहे ना काय वाटलं नाही, पण पूर्ण शर्ट भिजला आहे. आता पोचू आपण थोड्या वेळातच, कारण की आता जवळपास आलो आम्ही. म्हणून मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली आणि मित्राला दिली गाडी चालवायला का. आणि आता इथलं आहे ना व्ह्यू म्हणजे सीन आहे ना भारी आहे, एकदम हिरवंगार आहे सगळीकडे पावसामुळे. आणि एक नंबर असं वाटतंय पूर्ण वातावरण. तुम्हाला दाखवतात त्याच्या, हा बघा. आणि आता आपण पोचू थोडाच वेळात, जवळच आलो आपण.
वरती आलं पूर्ण काय नाही, एवढा धुका आहे ना इथे आता सपत. अजून आम्हाला आहे ना पुढे जायचं आता नाही, असं म्हणजे गोल गोल फिरलं ना वरती येतं आणि वरतून जो खालचा सीन दिसते ना एक नंबर पूर्ण. आणि आता इथे पूर्ण धुका पडला आहे, वाजत बघा 2:30 वाजले तरी आहे ना पूर्ण धुका पडला इथे सर्व. आणि एवढं भारी वाटतंय ना एक नंबर असं. हे बघा समोर धुका बघा किती आहे. म्हणजे फुल आहे ना काहीच पाऊस चालू आहे बारीक बारीक आणि आहे ना धुका पडलाय भरपूर. आणि आहे ना इथे म्हणजे पब्लिक पण भरपूर आले आहे संडे असल्यामुळे. आणि एवढं भारी वाटतंय ना एक नंबर. एवढं दुपार आहे, मला असं वाटत पण नाही की आम्ही दुपारी आलो इकडे, कारण की 2:30 वाजलेले आहेत. आणि एवढं भारी इथे सीन आहे पूर्ण. आता आपण आहे ना मेन म्हणजे आहे ना गेट जवळ जाणार आहोत. आता जवळ का म्हणजे आता पोचलो आपण, फायनली आपण पोचायला आलो जवळच. आणि ना भरपूर गर्दी आहे इकडे. आणि आता पोचणार आहोत म्हणजे जवळच आलो आपण. आणि एवढी गर्दी आहे ना इकडे भरपूर. अरे आज संडे असल्यामुळे आहे ना जास्तच प्रमाणामध्ये गर्दी आहे. आणि एक नंबर वाटते म्हणजे धुकामध्ये आहे ना असं वाटत पण नाही की आज दुपार झाली आहे. आत्ता आहे ना दुपारच्या 2:30 वाजले तरी पण वाटत नाही, कारण की आत्ता असा सीन आहे नाही ते की असं वाटतं की सकाळच्या टायमामध्ये आलो 7-7:30च्या टायमामध्ये. एवढं भारी वाटतं. आणि तुम्ही पण नक्की असं ठिकाण म्हणजे संडे भेटला ना एक्सप्लोर करा, एक नंबर वाटते शपथ सांगतो. आता नाश्ता करायला मी थांबलो आहे इकडे एका दुकानामध्ये. आणि सीन बघा इथून तुम्हाला दाखवतो आता. हे बघा खालचं सीन. आणि इकडे हा हॉटेल आहे एक नंबर. आणि थंडी भरपूर लागते. आपली भजी आलेलं आहे भावांनो, ही बघा. आणि चहा संपलेली आहे कारण की एवढी थंडी लागते ना, डायरेक्ट आम्ही आल्याला चहा पिऊन टाकली. आणि ही भजी. आणि आता खायला सुरुवात करतोय भजी गरमागरम. काय आता आपण पोचलोय लवासाला. आणि इकडे आहे ना तुम्ही एवढी गर्दी बघताय. गर्दी म्हणजे आहे ना इथे आहे ना आपल्याला खूप म्हणजे तिकीट काढायला लागतं आहे 200 रुपये वगैरे ते पर इथे लिहिलेलं आहे 200 रुपये. आता आपण आहे ना बाईक आहेत आपल्याकडे 2 म्हणून आपण तिकीट काढतोय. आणि मग इकडून आपण जाणार आहोत. समोर बघा गेट आहे तिकडे. आणि बघू आपण तिकडे जाऊन कसं आहे ते. आता आपण पावती फाडूया 200ची. हे बघा इकडे आहे ना पावती फाडत आहे ते आपल्या बाईकची. आणि इकडे भरपूर गर्दी आहे आणि धुका दिका भरपूर पडला आहे. आणि तिकडे आहे ना असं गेट आहे, तिकडे आपलं गेटवरून जायचं. आणि इथं पाऊस चालू आहे. आणि पाऊस आहे ना इथं भरपूर चालू आहे, पूर्ण भिजलोय मी पण. आणि आता इथं पावती काढून पुढे जाऊ, समोरच गेट आहे आपला. एवढं इथं गर्दी आहे ना भरपूर. आज संडे असल्यामुळे जास्तच गर्दी. गाईज आता आपण पोचलेलो आहे म्हणजे आहे ना हा बघा आपला मेन गेट. मी बोललेलो ना गेट आहे पुढे. आणि या गेटवर आलेलो आपण. हा बघा आपण एंट्री करतो आतमध्ये इकडून. एंट्री करतो आपण आतमध्ये. आणि भरपूर पब्लिक आहे इकडे. आणि तिकीट काढला मी म्हणजे पावती फाडली 200 रुपयाची. एका बाईकची 200 होती म्हणजे आमचं 400 झालं टोटल. आणि निघालो होता आणि इथं पाऊस चालूच आहे. आणि मी व्हिडिओ काढतो, आता मोबाईल ऑटोग्रुप नाही आहे तरी काढतो. ह्याच्यामध्ये टाकून माझ्या ना व्हिडिओ क्लिअर दिसते म्हणून मी परत बाहेर काढला मोबाईल. पटकन व्हिडिओ काढतोय, बंद करतोय. तर बघूया पुढे जाऊन कसं. पावसाने पूर्ण मला ताण केलेला आहे इथं. म्हणजे आहे ना एवढी थंडी लागते आता पावसामध्ये भिजले ते भरपूर. पण मजा पण येते आहे. एवढा धुका होतो ना मध्ये मध्ये भरपूर. आणि मी पूर्ण वरती आलो म्हणजे गेटमधून एंट्री केल्यापासून पाऊस चालूच आहे जोरात. म्हणजे पाऊस जोरातच चालू आहे ना. आता अजून खाली जायचं आहे भरपूर. भारी मजा येते बघा काहीच. आणि आपल्याला तिकडे जायचं आहे पूर्ण मारा भरपूर आहे वरती आहेत आपण. इथे आपले गाडी पार्क केलेल्या आहेत. इकडून गाडी येत आहेत सर्व. आपल्याला इकडून अजून खालती जायचं आहे सरळ. आणि आपण इकडं थांबलेलो आहे. आता फायनल लोकेशनला पोचलेलो आहे. आणि एक सीन सांगतो, जेव्हा लवासामधून आम्ही ना गाडी म्हणजे लवासाच्या रस्त्यामध्ये टाकली ना, तिथे ना एवढं भारी आहे ना सीन होता. म्हणजे छोटे छोटे घरं होते, घरं. आणि बाजूला आहे ना शेती करत होते सर्वजण. आणि आहे ना मध्ये मध्ये मंदिरं लागत होते आपल्या गावासाठी. आणि एक नंबर वाटत होतं भारी असं. गावातली पूर्ण फिलिंग होतं आणि एक नंबर असं सीन होतं पूर्ण. आणि आता पोचलेलो आपण फायनली लवासामध्ये, जिथं आपला मेन पॉईंट आहे तिथं. आणि वाजले किती बघा 3 वाजले, 12:30ला निघालेलो आम्ही 4 जण. आणि ना भरपूर म्हणजे मजा पण आली. पावसामध्ये पूर्ण हाला ताण झाले पूर्ण. आणि आत्ता जरा पाऊस कमी झाला इकडे. जेव्हा मेन गेटवरून आम्ही एंट्री केली तर एवढा पाऊस होता ना बेकार एकदम. आणि आत्ता पाऊस कमी झाला आहे. आणि आत्ता असंच वातावरण झालं पाहिजे, मला व्हिडिओ करायला भेटेल अजून. ते ब्लॉग शेवटमध्ये बघा अजून मजा.
हा बघा लवासा डाऊन हॉल सायकल भोकडात. आणि इथे सायकल बघा. हां आणि पाऊस आलेला आहे पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे आपला. पाऊस का आपल्या पाठ सोडत नाही. यस यस गाडी पार्क करूया इकडं. चलो गाइज म्हणजे इकडून आहे ना आता दुसऱ्या स्पॉटवर चाललो आहे. तिकडे पण भारी फोटो आणि इथे एवढे भारी फोटो आलेत ना शप्पथ सांगतो. आणि मजा आली भरपूर आणि भरपूर पब्लिक पण आली आणि बघायला एवढं भारी वाटतंय ना. एक नंबर कडक मजा आली खरोखर. आता बाईक घेतो आता पुढं आहे अजून एक चांगला स्पॉट तिकडं होतो आम्ही सर्व. आणि ब्लॉग शॉट बघ अजून मजा येईल आपल्याला. आणि एवढे व्हिडिओ फोटो काढलेत ना भरपूर. चला आता निघूया आपण तिकडे आता जायला. आणि भरपूर वाजत पण आलेत घरी पण जायचं आपल्याला. ते चला मग त्याला मित्रांनो दुसऱ्या स्पॉटवर आपण तिकडून आता पुढून आल्या पाठी आलो ब्रिजवर. आणि ब्रिजवर बघा पब्लिक किती आहे तिकडे हे बघा. आणि इकडे बघा आपण आहे ना तिकडे होतो मगाशी तिकडून आता आहे ना इकडे आलो आहे. आता इथे पण फोटो बी काढू आणि मग निघू घरी जायला. गाईज एवढं भारी वाटलं ना इकडे येऊन. एक नंबर सीन आणि पब्लिक पण भरपूर आहे संडे असल्यामुळे. तुम्ही जरी ते लवासामध्ये येत असाल ना ते ना संडेला येऊच नका कारण की भरपूर पण गर्दी आहे. आणि इथला जो रस्ता आहे ना तो भरपूर खड्डे बिड्डे आहेत. ते जरा विचार करा आणि गाडी घेऊन आलं तर हलूया. आणि ना एक नंबर सीन. आता आम्ही पण चाललो आहे घरी कारण की 4:30 झाले आम्हाला घरी पोचायला. आता 6-6:30 वाजतील. ते निघतोय. ते मित्रांनो ब्लॉग आवडतं नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि फुल धमाल केली मी तर इथे तुम्ही सुद्धा नक्की येऊन बघा तुम्हाला सुद्धा मजा येईल. चला.